खूपच खुश दिसतोयस आज तू. अगं ते असंच. हे तुला माहितीये, मी जेव्हा जेव्हा खूप खुश असतो ना तेव्हा तेव्हा ढगांचा गडगडाट होतो. कोरियन ड्रामा जास्त बघतोयस वाटतं तू. काही पण काय रे. अगं खरंच, माझा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा सुद्धा ढगांचा गडगडाट झाला होता. याचा अर्थ तुझी आई जेव्हा खुश असते ना तेव्हा ढगांचा गडगडाट होतो. तू खुश असतोस तेव्हा नाही. आता इतक्या गुंड आईच्या पोटी माझा जन्म झालाय तर मीच खुश असेल ना? नाही, तिच्या पोटी तुझ्यासारखा गोडू मुलगा जन्माला आलाय ना तर तीच खुश असेल. म्हणजे तू ना वेडू आहेस, वेडू. हे घ्या मॅडम चहा. थँक्यू. हे काय ग, मगाशी तू माझ्याशी फ्लर्टिंग करत होतीस का? मी नाही रे छे. मला एक सांग, तुझ्या आनंदाची व्याख्या काय ग? आनंदाची व्याख्या. माझ्यामुळे जर माझ्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला, माझ्या जवळच्या व्यक्तीला आनंद होणार असेल ना तर तोच माझ्यासाठी पण आनंद. जसं की हा चहा बघ. हा चहा मी जर बनवून माझ्या जवळच्या व्यक्तीला दिला आणि त्याला तो आवडला तर मी खुश. बर, मी समजा नाही आवडला तर? मी इतक्या प्रेमाने चहा बनवते ना की कोणाला आवडणार नाही असं होणारच नाही. आणि समजा नाही ना आवडला एखाद्याला माझ्या हातचा चहा तर मी पुन्हा नव्याने बनवेन, पण उमेद नाही सोडणार. आता इतक्या गोंडस मुलीने बनवलेला चहा त्याला आवडणारच ना. बर, फक्त तो चहा तू तुझ्या हाताने त्याला पाजलास ना तर त्याला तो जास्त आवडेल. आता तू माझ्याशी फ्लर्ट करतोयस? आता मी करतोय म्हणजे तेव्हा तू करत होतीस ना? दादा बिल. ऐक ना, तुला कधी प्रेम झालंय का रे? प्रेम सर्वांना होतं. प्रश्न असा असला पाहिजे की प्रेम टिकवता येतं का? बर, तुला प्रेम टिकवता येतं? तशी कोणी संधी दिली नाही त्यामुळे माहिती नाही. बर ठीक आहे, समजा तुला कोणी संधी दिली तर तुला प्रेम टिकवता येईल? मला माझ्यावर विश्वास आहे ना. फक्त मी जिच्यावर प्रेम करतो तिचं माझ्यावर प्रेम असलं पाहिजे. मला हे कळत नाहीये की मी तुझ्या सोबत राहून कोडात बोलायला लागलीये की तू माझ्या सोबत राहून कोडात बोलायला लागलायस. असो, मला एक सांग, तुला कोणी संधी दिली तर तुला येईल प्रेम टिकवता? प्रेम करणारा, आयुष्यभर साथ देणारा असेल ना तर नक्की टिकवेन. बर, उत्तर मिळालं मला. काय? हेच मी कोड्यात बोलायला तुझ्याकडून शिकलोय ते. श्रुती, एक विचारू का? विचार. ही नदी कोणाकडून व्हायला शिकली असेल ग? महासागराच्या विशाल प्रेमाची ओढ असली ना की नदी आपोआप वाहायला शिकते. आणि नदी व्हायला शिकलीच नाही तर? हे बघ, दोन गोष्टी असू शकतात. जर ती स्वतःहून व्हायला शिकली नाही ना तर याचा अर्थ तिला कधी महासागराची ओढ नव्हतीच. आणि दुसरी म्हणजे जर तिची इच्छा असून पण तिला शिकता आलं नाही तर याचा अर्थ कोणीतरी तिसऱ्याने तिच्यात विष कालवून तिला नासवलं असेल. बाप रे, इतकं जड ऐकून मलाच काही शिकायची इच्छा राहिली नाही. पण
मला आहे शिकण्याची इच्छा. म्हणजे मला ओढही आहे आणि शिकण्याची इच्छा सुद्धा. फक्त त्या गोडू महासागराला माझ्यासारख्या गोंडस नदीला सामावून घेण्याची इच्छा असली पाहिजे. काय बोलते काहीच कळत नाहीये. देवा, तू ना खरंच वेडू आहेस. मी जाते, तू राहू दे. श्रुती असू देत. सांग ना श्रुती. श्रुती गोडू महासागर कोणतंच नदी. मी जेव्हा जेव्हा खूप खुश असतो ना तेव्हा तेव्हा ढगांचा गडगडाट होतो.